परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे इतरांसाठी प्रार्थना करा. 2 थेसलोनिका 1:11 ते 12 वचन म्हणते, म्हणून आम्ही तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करतो, की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नाव नाव तुमच्यामध्ये महिमा पावो आणि तुम्ही त्याच्यामध्ये. पास्टर ख्रिस विचारतात, तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही इतरांसाठी करू शकता असा एक प्रेमाचा सर्वात मोठा उपाय म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. बायबल सांगते की पौलुस नेहमी इतर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करत होता, जे अजून येशूबद्दल शिकत होते. तो प्रार्थना करत होता की तो ख्रिस्तासारखे त्यांनी होवावेत आणि समजून घ्यावेत की देव त्यांच्याकडून काय इच्छित आहे. अजून खूप लोक देवाची गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना आमच्या प्रार्थनेची गरज आहे. जेव्हा आम्ही इतरांसाठी प्रार्थना करतो आणि ते त्यांना देवावर अधिक प्रेम करायला मदत करते आणि त्यांचे वचन चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, की तुमच्या मित्रांसाठी, स सहकाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि मंडळीतल्या लोकांसाठी प्रार्थना करा. प्रभूला विचारा, की तो त्यांची मदत करो आणि त्यांच्या जवळ चालावे आणि त्यांच्या प्रेमात वाढावे आणि येशूचा सन्मान प्रत्येक कामामध्ये करावा. चला प्रार्थना करू. प्रिय प्रभू, मी माझ्या मित्रांसाठी आणि माझ्या जगातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करते. त्यांची मदत कर, की तुमच्या वचनात मजबूत होवोत. दररोज तुम्हाला अधिक प्रेम करो आणि प्रत्येक कामात तुमचा सन्मान करो. येशूच्या नावात आमेन. धन्यवाद.